हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 19. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. ज्याची जीवन रहाटी कामनारहित आणि संकल्परहित आहे, ज्याची कर्मे ज्ञानाग्नीने दग्ध झाल्यामुळे तावून सुलाखून केली जातात, त्याला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात. सर्वे समारंभहा याचा अर्थ एकूणच जीवनाचा कार्यक्रम असा घ्यायचा आहे. यात नित्य अगदी सर्वच्या सर्व दैनंदिन गोष्टींचा आणि कारण परत्वे करत असलेल्या विशेष गोष्टींचाही समावेश करायचा आहे. जीवनाची एकूण पद्धतच अशी की असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ एखाद्या विशिष्ट कार्यक्रम किंवा नोकरी व्यवसायाचे ठिकाणची वर्तणूक असा घ्यायचा नाही. हे मुद्दामून सांगायचे कारण म्हणजे एखादा मनुष्य नोकरीमध्ये अगदी प्रामाणिक आणि सचोटीने वागतो आणि खाजगी व्यवहारात लोभ धरतो, किंवा त्याच्या विरुद्ध नोकरी व्यवसायात लोभ करतो आणि खाजगी जीवनात निस्पृह असतो, किंवा बाकी सर्व व्यवहार छान करत असतो आणि एखाद्याविषयी त्याची वासना अशी काही जोम धरते की इतर ठिकाणचा तो हाच का अशी शंका येते. येथे सर्व व्यापक असा अर्थ घ्यायचा आहे. या अशा सर्व व्यापक अर्थामुळे सर्व समारंभा असा शब्द वापरला आहे. भगवंत श्री सांगत आहेत की मनुष्याचे कर्म संपूर्णपणे कामनारहित आणि संकल्परहित झाले पाहिजे. त्याने कसलीही कामना म्हणजे इच्छा, वासना, अपेक्षा न ठेवता आपले कर्म करावे. कामासाठी काम केले पाहिजे. हेतू ठेवून काम केले की त्या कामाला गौणत्व येते. कामना बाळगली की काम त्या कामासाठी न होता ती कामना पूर्ण करण्यासाठी केले जाते. मग कामनेला महत्त्व येते. कामनापूर्ती झाली की कामाची उपेक्षा केली जाते. अपेक्षा नसेल तर काम केले जात नाही. आळसात बसून राहावे असे वाटते. कामाच्या मोबदल्याप्रमाणे काम केले जाते. मोबदल्याच्या हिशेबात काम केले जाते. त्यामुळे आपले काम चांगले व्हावे असे वाटत नाही. मला काय अमुक दमड्या मिळतात, मी कशाला करू एवढे काम, जसा दाम तसे काम अशी मनोवृत्ती होते. कामना आणि संकल्प असेल तर आपले विहित काम सोडून माणूस त्या कामनेमुळे दुसऱ्याच कामाचा संकल्प करतो. स्वधर्माने प्राप्त कर्म सोडून नसत्याच्या मागे पळत सुटतो आणि यथाकालावधी चिखलात रुततो. कामना आणि संकल्प असेल तर अगोदर आपल्या मनात कामाची रूपरेषा आखली जाते. मनात कामाची क्रिया अगोदरच ठरवली जाते. मनात कामाची इच्छा अगोदर होते आणि मग त्याप्रमाणे काम केले जाते. अपेक्षित साध्य करण्याच्या इच्छेने कामाचा संकल्प केला जातो. अशा प्रकारे कामाच्या संकल्पाच्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणजे आपण करत असलेले काम असते. अशा कामाला गौणत्व येते. आपल्याकडे जे नाही ते मिळवण्यासाठी काम केले जाते, किंवा जे आहे ते अजून आणखी मिळावे यासाठी काम केले जाते. या अशा परिस्थितीत आपली वासना आपले काम ठरवत असते. आपली वासना काम करत असते. आपले काम आपली वासना नियंत्रित करते. आपण काम करत नसतो. आपण आपल्या वासनेच्या संकल्पाचे बाहुले होतो. आपल्याला शेजारच्याचे घर नेहमी स्वच्छ वाटत असते, कारण आपण त्या घरात राहत नसतो. आपले काम आपल्याला आवड नाही, कारण तेच काम रोज करून करून आपण त्याला रुळून जातो. मग त्यातील रस निघून जातो. दुसऱ्याचे काम बरे वाटते, ते आपल्याला खुणावू लागते. परंतु घी देखा लेकिन बडगा नहीं देखा अशी अवस्था प्रत्येक ठिकाणी असते. दुसऱ्याला आपले स्वतःचे काम बरे वाटत असते,
कारण त्यातील छुपे काटे त्याला दिसत नसतात. वरून सर्वच जण अगदी आपल्यासह हसत असतात, परंतु आतून प्रत्येकजण रडत असतो. प्रत्येकजण काटेरी खुर्चीवर आणि तापलेल्या तव्यावर बसलेला असतो, परंतु चेहऱ्याचा मुखवटा मात्र सुहास्यवदन करत असतो. या सर्वामागील एकमेव कारण म्हणजे संकल्प आणि कामना. प्रत्येकाला प्रत्येक वस्तू हवी आहे. शास्त्रज्ञ दररोज नवनवीन वस्तू शोधून काढत आहेत. कालपर्यंत आम्ही मौनात चालत होतो, मौनात 2 चाकी वाहन चालवत होतो, मौनात 4 चाकी वाहन चालवत होतो, मौनात जेवत होतो, मौनात बँकेत व्यवहार करत होतो, मौनात प्रवास करत होतो. परंतु मोबाईलची ती छोटी डबी शोधून काढली आणि आता आज अचानक प्रत्येकजण कानाला डबी लावल्याशिवाय पाऊल टाकू शकत नाही. प्रत्येकाला ती डबी हवी आहे. त्यासाठी बराच खर्च आहे. मग मिळवा पैसे. हे जसे मोबाईलचे तसेच प्रत्येक वस्तूचे आहे. कालपर्यंत आम्ही त्या वस्तूंशिवाय चांगले जगत होतो, आम्ही चांगले सुखात होतो. आज अचानक नवनवीन वस्तू आली आणि आमची झोप उडाली. आता ती वस्तू आणल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आम्ही सुखातून दुःखात गेलो, सुख बोचू लागले. कामना सतत पुढे धावत आहे आणि ती भागविण्यासाठी आम्ही संकल्प करत त्यामागे धावत आहोत. हे एक न थांबणारे चक्र आहे, परंतु आम्हाला ते चक्र न दिसता तो एक सरळ रस्ताच आहे असे भासत आहे. यासाठी जे आहे त्यातच तेथेच विकसित व्हावे. प्रत्येक ठिकाणी फुलायला संधी असते. आपल्याकडे जे आहे तेच खूप आणि छान आहे, ही खूण पक्की बांधावी. प्रगती याचा अर्थ समजून घ्यावा. तेच जास्त महत्त्वाचे आहे. साधारणपणे असे वाटते की जितके जास्त मिळवू तितकी प्रगती होत आहे, पण नाही, ती प्रगती फसवी असते. कारण मग प्रत्येक वेळी ते जास्त कधीच संपत नाही, ते सारखे वाढत जाते. प्रगती याचा अर्थ जे आहे त्यात असे काही आनंदात राहावे की विश्वातील सर्व आनंद आपल्यात एकवटून सामावला आहे. 100 कपडे घालत भटकून कधीही समाधान मिळत नाही, कारण मग 101वा कपडा खुणावत असतो. त्यापेक्षा 2च कपडे असे काही समाधानात घालावेत की विश्वातील सारे सौख्य त्या 2 कपड्यात सामावलेले आहे. हीच गोष्ट जेवत असलेल्या अन्नाबद्दल, राहत असलेल्या ठिकाणाबद्दल, करत असलेल्या नोकरी व्यवसायाबद्दल साध्य करावी. जे आहे तेच भरपूर समाधान देणारे असते. ते समाधान शोधून त्याच्या उपभोगात आनंदी असावे. जे आहे त्यात आनंदी राहायला शिकणे हीच प्रगती असते. आपल्याजवळ जे आहे त्याची आपल्याला पूर्ण माहिती नसते, त्याची किंमत आपल्याला कळालेली नसते. आपल्याकडे असलेल्यातील खरे समाधान शोधणे हीच प्रगती असते. यासाठी भौतिक शारीरिक प्रगती सोडून मनाची श्रीमंत प्रगती करावी. ही प्रगती साध्य झाली तर बाह्य कामना वासना नष्ट होतील. अशा प्रकारे आपल्या प्राप्त कर्मात आपल्याला समाधान सापडले की मग बाह्य कर्मात रस उत्पन्न होत नाही. त्यायोगे कर्मात अकर्मदशा आणि अकर्मात कर्मदशा प्राप्त होते. मग जे आहे, जेथे आहे, जितके आहे तेच इतके समाधान देते की आता काही कामना शिल्लक राहत नाही. नव्या इच्छा निर्माण होत नाहीत, कारण एकच एक गोष्ट नवे रूप घेऊन दुसरी आणि तिसरी आणि चौथी म्हणून आपल्यासमोर येत असते. हे गुपित उलगडते, मग केवळ आनंद मिळतो. कधी दुःख वाट्याला आलेच तर ते आपलेच दुःख असल्यामुळे त्या आपल्या दुःखाबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि त्याच्याशी आपली मैत्री होते. त्यामुळे ते दुःख नाही हे उमजते. तो तर एक आयुष्याचाच भाग आहे हे सत्य समजते. आपण दुःखात सुखाला हसतो, त्यामुळे त्या दुःखातही लपलेला आनंद सापडतो. आपण सौख्यात असलो तर ते सौख्य टिकाऊ नाही हे उमजते. त्यामुळे त्या सौख्यात आपण रुतून बसत नाही. सौख्याला पाहुणा समजून त्याला 4 दिवस पाहुणचार करून हा पाहुणा जेव्हा आपल्याला सोडून जाऊ लागतो
तेव्हा पाहुणा हा एक ना एक दिवस जायचाच, या भावनेने आपल्याला नष्ट झालेल्या सौख्याचे दुःख होत नाही. उलट इतके दिवस मिळालेल्या सौख्याचे समाधान मिळते. त्यातच आनंद लपलेला असतो. वास्तवात आपण आनंद स्वरूपच आहोत, परंतु कामना आणि संकल्पना आपल्यातील आनंदाला गढूळ करून टाकतात. गढूळ पाणी काही काळ शांत झाले की त्यातील गाळ खाली बसतो आणि तेच पाणी स्वच्छ होते. तसेच आपण प्राप्त परिस्थितीतच प्रगती केली की आपल्यातील वासना आणि संकल्पना शांत होतात आणि आपल्यात केवळ आनंद उदित होतो. भगवंत श्री पुढे सांगत आहेत की ज्याची कर्मे ज्ञानाग्नीने दग्ध झाल्यामुळे तावून सुलाखून केली जातात त्याला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात. कर्माची कामना आणि त्याची संकल्पना याचा फोलपणा ज्ञानाने जाणून घ्यावा, म्हणजे ती पुन्हा कधीही उद्भवत नाही. कामना आणि संकल्पना यांचे दमन करू नये, कारण दाबून ठेवलेल्या कामना आणि संकल्पनांना संधी मिळताच पुन्हा उफाळून येतात. कामना आणि संकल्पना ज्ञानाने समजून जाणून त्याप्रमाणे कर्माचे आचरण करणारे लोक स्वाभाविकच कर्मयोगाचे आचरण करतात. साधारण लोक अज्ञानी अडाणी असतात. ते जरा थोडे शिकलेल्याला ज्ञानी समजतात, त्याला ते पंडित म्हणतात. परंतु अशाची अवस्था वासरात लंगडी गाय शहाणी अशी असते. परंतु जे ज्ञानी आहेत ते कामना आणि संकल्पनाने प्रेरित न होता कर्मयोगाचे आचरण करतात. अशाला ते पंडित म्हणतात. कारण असा पंडित कर्म अंतःप्रेरणेने करतो. त्याचे कर्म इच्छाशक्तीने नियंत्रित न होता ते आत्मप्रेरणेने होत असते. असा पंडित आत्मस्वरूप असतो. हरिओम.